मार्ग मोकळा होतो बोलण्याचा, मार्ग मोकळा होतो बोलण्याचा। सगळ्या पत्रकारांचं मनापासून स्वागत आणि आपल्याला शिवजयंतीच्या सगळ्यांना शुभेच्छा। आज शिवजयंतीच्या अतिशय पवित्र दिनी आज आपले सगळ्यांचे लोकप्रिय अभिनेते गोविंदाजी यांचं आज शिवसेनेमध्ये मी मनापासून स्वागत करतो, त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। खूपच अतिशय डाऊन टू अर्थ असलेले आणि सगळ्यांना आवडणारे आणि सगळ्याच समाजामध्ये लोकप्रिय असलेले गोविंदाजी यांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो आणि त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो। आणि आपण जरा आमचे पत्रकार मित्र आहेत, हिंदी में बाद में बोलता हूँ मैं, बाद में इनके बाद बोलूंगा, इनके बाद बोलता हूँ। नमस्कार, प्रणाम, जय महाराष्ट्र। मी आदरणीय शिंदे साहेबांचं, आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचं मी धन्यवाद देतो। तसेच शुभेच्छा प्रदान करतो। आजच्या या दिवशी मी या पक्षात प्रवेश करणे ही मला असं वाटतं की देवापासून मिळालेलीच कृपा आहे व प्रेरणा आहे। मी 2004 ते 2009 सुरुवातीला पॉलिटिक्स मध्ये असताना बाहेर पडल्यावर मला असं वाटलं होतं की आता पुन्हा कदाचित मी या बाजूला दिसणार नाही, परंतु 10 पासून 24 या 14 वर्षाच्या वनवासानंतर सुरुवात रामराज्य जिथं आहे तिथेच त्याच पक्षात आदरणीय एकनाथ साहेबांच्या कृपेनं आज मी पुन्हा या पक्षात आलोय। आईपाई ही प्रार्थना आहे की या शुभेच्छा या मनापासून आपण सगळे दिलेले कृपा त्याला मी इमानदारीनं मी कसं पार पाडेल अशी आईपाई प्रार्थना करतो। विश्वानि देव सवित दुरितानि परासव यत् भद्रं तन्नासव त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनं उर्वारुकं बन्धनान् मृत्युर्मोक्षयमामृतात् कालहर दुःखहर दारिद्र्यहर कष्टहर रोगहर हर हर महादेव। गेले 14-15 वर्ष मी हे 2 जे आईपासून मला मिळालेले हे जे मंत्र आहेत तेच म्हणून मी माझे कामं करत होती, कारण मी फिल्म लाईन व पॉलिटिक्स यापासून लांब झालो होतो। मला असं वाटतं की आपली जी कृपा झाली आहे मी धन्यवाद देतोच, परंतु आपल्या वतीने मला मिळालेली ही जिम्मेदारी किंवा काम ही वफादारी व इमानदारीने मी वाजवेन व आर्ट अँड कल्चर हा जो सब्जेक्ट आहे मी सेवा प्रदान करेन। मी स्वतःला धन्य समजेल जर का तुम्ही ती जिम्मेदारी मला दिली आर्ट अँड कल्चरची, कारण वर्षानुवर्ष विरारपासून मी बाहेर पडलो आणि आज अख्ख्या जगात नाव झाले जे, तर
लोकांना पण असं वाटलं पाहिजे, कारण की महाराष्ट्राची ही जी भूमी आहे ही चंद्रकृपेची ही अशी एक स्थान भूमी आहे जिथं हे जगात जगबगणारे सगळे जे सितारे आहेत ते त्याला जन्म देणारे हे स्थान जे आहे संतांची भूमी आहे. आणि आपल्या देशात चित्रपट असो किंवा चित्रकूट असो जे काही आहे ते आर्ट अँड कल्चर ला कसं काय ते सरस्वतीच्या कृपेनं अख्ख्या जगात जे आहे आज आहे. आणि त्यात मला असं वाटतं की फार वर्षापूर्वी मी हे लपवत नाही ना. नाही अरे बाबा बिलकुल त्यांना पाहिजे ते जेवढं बोलाल ते. मला असं वाटतं की मी फार वर्षापूर्वी 10 मिनिटाची स्पीच दक्षिण बद्दल दिली होती. आज पुन्हा ही 10 मिनिटाची स्पीच जी आहे आईच्या कृपेनं देवाच्या कृपेनं ही स्पीच नसून न व्हाता ती सत्य व्हावी अशी मी प्रार्थना करतो. कारण फिल्म सिटी हे जे आर्ट अँड कल्चरची ही जी जागा आहे ही जगात असल्या स्तरावर जाऊन पोहोचू शकते जी जगातली सगळ्यात. मुंबई इज द मॉडर्न सिटी आणि त्यातली जगातली जास्तीत जास्त मॉडर्न प्लेस जो काही असू शकतो इन फ्युचर मला असं वाटतं त्याने फिल्म सिटी ती मॉडर्न तर आहेच. फार फार वर्ष झाले आम्ही जी मुंबई बघायचो ती सुरुवातीला त्यापासून आता जास्त सुंदर दिसते, प्रोग्रेस दिसतोय. आणि हा जो सौंदर्यीकरणचा सब्जेक्ट आहे हा आदरणीय एकनाथ साहेब आले तेव्हापासून मुंबईमध्ये जास्त हा दिसतोय. हवा असो, रस्ते असो क्लीन आहे. कामं जी आहेत सौंदर्यीकरणची असो किंवा जी प्रोग्रेसची असो ते सुरुवात झाली आहे. मला असं वाटतं की माझ्यावर जी वर्षानुवर्ष ही जी शिवकृपा राहिली, शिवाजींची कृपा राहिली किंवा आदरणीय बाळासाहेब ठाकरेंची माझ्यावर कृपा राहिली. मी ते माझ्या आई वडिलांचे चांगले संबंध होते त्यांच्याबरोबर आणि कधी असं वाटलं नव्हतं की मी अशा या रीतीनं जुडेल. परंतु ही कृपाच आहे. आणि जास्त मोठे मोठे शब्द न सांगता मी धन्यवाद देतो की हाँ मैं हिंदी में कितीतरी वर्षानंतर मी मराठीत आप लोगों की यामुळे कधीच एवढी स्पीच मैं सोचता हूँ. हाँ मैं बहुत बहुत धन्यवाद देता हूँ आदरणीय एकनाथ जी का. मेरे साथ में मित्रगण यहाँ पे आए हुए हैं. मैं आप सब लोगों का धन्यवाद देता हूँ. जो लोग यहाँ पे पत्रकार वर्ग से आए हैं आप सभी का धन्यवाद देता हूँ. और ईश्वर से प्रार्थना करता हूँ कि जो काम मुझे मिलेगा मैं ईमानदारी के साथ वो काम कर पाऊँ. ऐसे भाई के चरणों में मेरी प्रार्थना है. और जो मैंने मराठी में कहे हैं आपको उसको हिंदी में आप करा लो. जी मैं ये कह रहा हूँ कि मैं 2004 से 9 तक में था. फिर मतलब के पॉलिटिक्स में 4 से 9 था और वो 14वीं लोकसभा थी. ये कमाल का इत्तेफाक है. इत्तेफाक ये सत्य है, सच कहूँगा कि ये 14वीं लोकसभा थी. उसके 14 वर्ष बाद मैं आज पुनः मैं आया हूँ इस जगह पे. और मैं पुनः आया हूँ यहाँ पे. और मैं उम्मीद करता हूँ कि जो आप जो काम कर रहे हैं चाहे सौंदर्यीकरण के हो, चाहे प्रोग्रेस के हो, चाहे जो इंफ्रास्ट्रक्चर्स के विषय के हो, वो तो हो ही रहे हो, आप सब देख रहे हैं.
मुझे ऐसा लगता है कि जो अभी इससे पहले कभी देखा नहीं। जैसे मैं उदाहरण कहूं, ईश्वर से डर के उदाहरण देना चाहूंगा, क्योंकि जिस वक्त हम प्रार्थना कर रहे होते हैं तो ये प्रार्थना होती है कि किसी की दृष्टि न लगे कि ये जो शहर में जो हम लोग कल्पना किया करते थे वो कल्पना का सत्य और कई शहर लेके बैठ गए। मुझे ऐसा लगता है प्रेरणा तो सब मुंबई से मिली है, और जो प्रेरणा मिली, जो आर्ट एंड कल्चर की हो, चाहे वो सितारों की और वो चांद की हो, वो जो सपना हम देखा करते थे, मुझे ऐसा लगा कि आदरणीय एकनाथ जी के साथ हम लोग वो पूरा कर सकते हैं, वो सपना साकार हो सकता है। और जो फिल्म सिटी है वो विश्व में, वर्ल्ड की जो मॉडर्न सिटी है वो ऐसी तैयार हो सकती है। मैं वो शुभेच्छा करता हूं कि जो माया नगरी से हम लोग जुड़े हैं और जो आगे निकले हैं और पूरी दुनिया में इज्जत मिली है, उसके साथ हम ईमानदारी से पेश आए। ये ईश्वर से प्रार्थना है, दुआ है, आप जो कहिए। सर, लोकसभा निवडणूक लढणार का? लोकसभा निवडणूक तुम्ही लढणार का? मराठी सांगा, लोकसभा निवडणूक तुम्ही लढणार का? मी ते काय सगळं विचार मी माझ्यावर ठेवत नाही। मी व ते सगळं बघून घेतलं मी। अरे बाबा, अरे भैया रुको तो जरा। आज पहिलं तर मी आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि गोविंदाजी तुम्हालाही शुभेच्छा देतो। आज आपण मला भेटल्यानंतर सांगितलं त्यांनी की मुंबई बदलतीये, मुंबई आता चांगली वाटायला लागली आहे, मुंबई सुंदर होतीये, रस्ते होत आहेत, पूल होत आहेत, मेट्रोचं काम सुरू आहे, सगळं 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 जे बंद पडलं होतं ते सुरू झालेलं आहे असं मला ते आता येताना गाडीमध्ये म्हणाले। मला अगोदर याच्या अगोदर भेटले तेव्हाही म्हणाले की काम सुरू आहे, एक पॉझिटिव्हिटी आहे, एक प्रॉस्पेरिटी आपल्याला इथे सगळीकडे पाहायला मिळते आणि एक सगळं जे काही मुंबईकरांना अपेक्षित आहे ते काम सुरू आहे। पोल्युशन कमी होतंय, ते सगळं त्यांना आकडे बिकडे मला त्यांनी सांगितले, इतना था इतना कम हो गया, बोले डीप क्लीन ड्राईव्ह, हे सगळं त्यांना माहित आहे आणि त्यामुळे त्या सगळ्या कामाच्या मुळे ते एक त्यांच्यावर त्याचा प्रभाव पडला, बरोबर ना? म्हणजे ते स्वतः प्रोग्रेसिव्ह आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना प्रोग्रेस पाहिजे। ते मला यही म्हणाले कि महाराष्ट्र में भी इतना तेजी से एक विकासाची कामं जोरात सुरू आहे। देशभरामध्ये देखील जे 50-60 वर्ष काम झालं नाही आज आपण ते पाहतोय मोदीजींच्या नेतृत्वाखाली, ते मला ते म्हणाले आणि याच्यामुळे ते इम्प्रेस होऊन डेव्हलपमेंटच्या मुद्द्यावर ते आपल्या आज सोबत आले। त्यांनी मला एक काम सांगितलं की आपलं बॉलिवूड मोठं आहे, फिल्म इंडस्ट्री मोठी इंडस्ट्री आहे, याच्यामध्ये ऍक्टर आहेत, बॅक स्टेज ऍक्टर आहेत, सगळे किती लोक, लाखो लोक आहेत, ही मोठी इंडस्ट्री आहे आणि त्यासाठी मला काहीतरी करायचं आहे आणि सरकार नक्की याच्यामध्ये मला मदत करेल। आणि मी त्यांना सांगितलं बिलकुल आम्ही तो विषय घेतलेलाच आहे आणि त्यासाठी देखील ते सरकार आणि फिल्म इंडस्ट्री याच्यातलं दुवा बनके काम करू दे, बरोबर? तो हे सगळं जे आहे त्यामुळे एक त्यांचा एक त्यांनी मला सांगितलंय कुठले माझी अटी शर्ती काही नाही, कुठल्याही विदाऊट कंडिशन ते आज आपल्या सोबत आलेले आहेत आणि त्यांचा एक स्वभाव आहे। त्यांनी सांगितलं वनवास होता, आता राम राज्यामध्ये आलो वापस, तो राम मंदिर भी बन गया अयोध्या में, और ये सब अयोध्या में राम मंदिर बन गया, वो भी हमारे सब करोड़ों राम भक्तों की इच्छा थी, बाला साहब ठाकरे जी की इच्छा थी, मोदी जी ने पूरी कर दी और इसलिए सब सगळीकडेच गोविंदा गोविंदा आहे ना। आणि त्यांनी मला हे आठवण करून दिली की जेव्हा आपलं सरकार आलं तेव्हा अगोदर सण उत्सव बंद होते ना, सगळे गणपती, नवरात्रोत्सव, गोविंदा सगळं बंद होतं, दहीहंडी सगळं बंद।
तर आपलं सरकार आल्यानंतर पहिला गोविंदा आपण सुरू केला, दहीहंडी उत्सव होता, त्यांनी मला आठवण केली, बोले वो गोविंदा आपका नाम है इसलिए गोविंदा सुरू किया पहिले, आणि आज ते आपल्या प्रवेश करतात. म्हणजे एक योगायोग आहे. आणि म्हणून आपण सगळे सण उत्सवावरची बंदी हटवून टाकली. एक सुरुवात झाली, लोक बाहेर आली, मोकळा श्वास घेऊ लागली, कामं बंद पडलेली सगळी सुरू झाली. एक तर तुम्ही बघा पत्रकार म्हणून, ठीक आहे आरोप प्रत्यारोप होत असतात, परंतु एक पॉझिटिव्ह, एक जे काही निगेटिव्हिटी होती ती दूर झाली. एक पॉझिटिव्हिटी मध्ये त्याचं कन्व्हर्जन झालं, कामं सुरू झाली, लोक बाहेर येऊ लागली, इकॉनॉमी त्याला अर्थव्यवस्थेला चालना मिळाली. हे सगळं सरकार आपलं आल्यानंतर थोडं जे काही त्याला ब्रॉड विजन पाहिजे, त्याला वैचारिक जी काही प्रगल्भता आहे, डेव्हलपमेंटल जे काही विचार आहे, आणि म्हणून आपलं सरकार प्रो डेव्हलपमेंट आहे, प्रो पीपल आहे, प्रो ऍक्टिव्ह आहे, आणि त्यामुळे याचा फायदा होतोय. आणि म्हणून याचा सगळा प्रभाव त्यांना, आप इसी के वजह से इम्प्रेस हो गए ना सर. और एक वजह है, और एक और वजह है, हाँ सर, एक और वजह है जिससे मैं गोविंद से गोविंदा हुआ, वह है धर्म कृपा जो वर्षानुवर्ष हम पे रही है. मुझे जिस वक्त मैं औरा देखा करता हूँ लोगों में, तो वो कैसा क्लीन है वो देखकर पता लग जाता है कि ये क्लीन हो रहा है और इसमें काम हुआ करते हैं. जिस वक्त मुझे लगता है कि मैं ओवरस्टेट कर दूंगा, इनकेस आप लोग शायद विश्वास नहीं करेंगे, मैं चाहे जहां रहूं, मैं आदरणीय मोदी जी की तरफ देखा था तो मुझे ऐसा लगा था कि ऐसा क्लीन हो रहा है. जो पिछले 9-10 वर्षों में जो काम हुआ है, जो विकास हुआ है, वो अविश्वसनीय लगता है. जिस वक्त हम लोग देश से निकल के बाहर जाया करते हैं, जो हम लोगों के लिए, जो पहले लोगों के दृष्टिकोण हुआ करते थे और जो उनकी विचारधारा थी, जो सोच थी, वो हम उससे बाहर निकल आए कि अलग ही हो रहे हैं और बहुत ज्यादा अच्छे लगते हैं. और वही क्लीन हो रहा, मुझे ऐसा लगा कि आज इस राज्य के में, जिस वक्त मैं शुरू में आया था फिल्म लाइन में, मैं मशहूर था, ये हर पिक्चर के अंदर सिनेमा में हम टीका लगाता है, तो वो टीका लगाता है वो हर सिनेमा में हुआ करता था. तो वो मैं कहा करता था कि ये देखिए, ये जो आप लोग टीका जो कह रहे हो, ये जो हम लोग लगाया करते हैं, ये साक्षात उस औरा का, उस कृपा का, उस मात्र कृपा का, ये हम लोग साथ लेकर लिए आगे निकल रहे हैं, जिस वजह से, जिस वजूद से, जिसकी भूमि पे हम खड़े हैं. और वही मुझे आप में नजर आता है. ये एक वजह है खास. क्लीन बहुत अच्छा लगता है और साथ बहुत सरल है. इस जगह पे पहुंचने के बाद आप सरल रहे, ये बहुत टफ है. और ऐसे हार्डवर्क के बाद आप, ऐसा आपका नेचर है, ये बहुत अच्छा लगा मुझे. और मैं पहले टाइम जिस दिन मिला, पहले दिन आदरणीय सीएम साहब से, मैं वो दिवस गणेश चतुर्थी की पूजन का था और आज फिर चतुर्थी है. तो ये योगायोग जो है, ये हम देखने में आते हैं. इसीलिए मैंने पहले विश्वादिदेव सवितुरितानि ये मंत्र पढ़ा और मैं ईश्वर से प्रार्थना करता हूँ कि हम, अभी तो ये कह दिया, अभी ज्यादा डायलॉग बाजी मैं नहीं करूँगा. बाद में एक ही दिन में खत्म नहीं करने का. अरे बाबा, त्यांनी अशी कुठली अट घातलेली नाही, कुठलंही नाही. त्यांना आपला स्वभाव आवडला, एक प्रोग्रेस आवडलं, डेव्हलपमेंट आवडलं, मोदी साहेबांचे विचार, नेतृत्व आवडलं, देशाचा विकास आवडला. मग ते म्हणाले, मी आता 14 वर्ष जरा गपचूप होतो, आता मी बाहेर येतो, चांगले माणसं आलेत, त्यांच्याबरोबर काम करतो, बाकी काही नाही. आणि त्यांनी एक सांगितलं की फिल्म इंडस्ट्री जी आहे, फिल्म इंडस्ट्री, फिल्म सिटी जी आहे, त्याच्यासाठी त्यांना काम करायचं आहे. हा बिलकुल, ते आपल्या पक्षाचे स्टार प्रचारक म्हणून काम करतील. अरे भैया, आप लोग देंगे क्या टिकट? अरे भैया, उनको टिकट नहीं चाहिए, जबरदस्ती उनको क्या टिकट देके गाँव में चलाए?
कई सारे फिल्म को पॉलिटिकल पार्टी ज्वाइन करते हुए देखा है। ये बिल्कुल ऐसे खत्म होने के बाद अरे भैया ये नहीं है, ये छोड़ जाते हैं। चुनाव के लिए नहीं आए, टिकट भी नहीं चाहिए। उन्होंने पहले मुझे कहा कि कोई टिकट विकट नहीं चाहिए। मैं बोला मेट्रो का तो टिकट निकालना पड़ेगा, तो बोले वो चलेगा, चुनाव का टिकट नहीं चाहिए। शिवसेना ज्वाइन की है, शिवसेना कितना मजबूत होगी और खास करके एक जो सेलिब्रिटी की आवाज है वो लोगों तक किस तरीके से? बिल्कुल, देखो उनकी जो पहचान है, आज भी लोग चाहते हैं, जहाँ भी जाते हैं लोग, हजारों लोग जमा हो जाते हैं उनको देखने के लिए। अभी जब सुनेंगे तो लाखों में जमा हो जाएंगे। अभी उनको हम सुनाएंगे लोगों को स्टार प्रचारक के माध्यम से। तो ये अच्छा है ना। क्या है वो एक लोगों में जो शिवसेना का काम है, सरकार का काम है, वो उनकी आवाज में जाएगा तो लोगों को काफी अच्छा लगेगा। हम लोग बोलने से वो बोलने में बहुत फर्क है। कितने जन बोलेंगे एक के बार एक को बोलो। शिवसेना उमेदवाराची यादी लवकर जाहीर होईल। उत्तर पश्चिम को लेकर आपको खाली से उत्तर पश्चिम क्यों भैया? अरे 48 सीट है हमारी, 48 सीट में हम महायुति मजबूती से लड़ेगी, मजबूती से जीतेगी, इतना ध्यान रखो। ये मैं बता रहा हूँ कि जो राज्य में काम हुआ है पिछले 1.5-2 साल में, वो सब लोगों ने देखा है। घर बैठने वाली ये सरकार नहीं है, ये फील्ड पे उतर के काम करने वाली सरकार है। लोगों के दुख दर्द में जान सुनने वाली सरकार है, उनसे संवाद बातचीत करने वाली सरकार है और उनके प्रश्न मिटाने वाली सरकार है। किसान हो या माँ बहनें हो, युवा हो, कामगार हो, सीनियर सिटीजन हो, सभी लोग, सभी वर्ग के लोगों के लिए सरकार ने काम किया है। और ये सरकार ने इतने बड़े बड़े निर्णय लिए हैं कि ये तो आपके सामने है। और निश्चित रूप से इतने बड़े प्रोजेक्ट चल रहे हैं। आज महाराष्ट्र में MTHL, अटल सेतु, यहाँ पर कोस्टल हाईवे, ये कोस्टल हाईवे हम इनके लिए विरार तक लेके जाने लगे, क्योंकि विरार का कोरगा कहते हैं इनको। हाँ विरार का चौरा, त्यामुळे ते आम्ही तिकडे नेणार आहे, कुठे विरारपर्यंत हा कोस्टल। आणि त्यांची लोकप्रियता आहे, गेल्या अनेक काळापासून लोकप्रियता आहे, त्यासोबतच त्यांना संसदीय कामकाजाचा अनुभव आहे। अशा वेळी मुंबईतल्या कुठल्या मतदारसंघात त्यांच्या नावाचा विचार होऊ शकतो। त्यांनी जरी नाही मागितलं तरी तुमच्या माध्यमातून त्यांच्या, अरे बाबा ते निवडून आणायचं काम करतील, निवडून आणायचं काम करतील। संजय चालत नाही, चांगला तरी कलाकार घ्यायचा असं म्हणतात। कोणी? त्यांच्यापेक्षा चांगला कलाकार आहे ना। अरे बाबा, कलावंत आहे, कलाकार, त्याचा कधी अपमान करू नये। कसं आहे, माणसाचे दिवस कधी फिरतात ते माहीत पडत नाही, त्यामुळे आपण 360 डिग्री विचार करायचा असतो। आणि कलाकार हा कलाकार असतो। एका कलाकाराचा अपमान म्हणजे अख्ख्या सिने सृष्टी इंडस्ट्रीचा अपमान आहे। त्यामुळे जे बोलले त्यांना त्याचं भुगतान करावं लागेल। संजय निरुपम जी ने कहा है, वो आपके मीडिया के चैनल के थ्रू मैंने देखा है, क्योंकि उन्होंने कहा कि मैं खिचड़ी चोर का प्रचार नहीं करूंगा। बराबर ना? कैसे करेगा कोई? कौन कर सकता है? कोविड में हम लोग तो सबको मदद कर रहे थे, कोई लोग पैसे कमा रहे थे, और ये तो खिचड़ी चोरी करना, डेड बॉडी बैग में पैसे खाना, ये तो बहुत पाप है ना। इसलिए संजय महापाप है। इसलिए संजय निरुपम जी ने बराबर कहा है।
म्हणण्यामुळे झालेले आहे. विजय शिवतारे यांचं बंड थंड झालेलं आहे का? हो, काल विजय शिवतारे आले होते. त्यांनी मला सांगितलं, तिथे दोन्ही आपले उपमुख्यमंत्री होते आणि त्यांनी सांगितलं पक्षाचा आदेश माझ्यासाठी अंतिम आहे, त्यामुळे मी त्यांना धन्यवाद देतो. सगळे तुम्ही एवढी घाई करू नका. अजून आपल्या निवडणुकीला वेळ आहे. 5 फेज मध्ये निवडणूक आहे. आता पहिल्या फेजचा फॉर्म भरलेला आहे, त्यामुळे तुम्ही चिंता करू नका. अभी बस हो गया. हाँ बिल्कुल, जो किसी कलाकार जो है, कोई भी कलावंत हो, वो उसको कलाकार बनने में बहुत उसको मेहनत करनी पड़ती है. जी जान से मेहनत करते हैं वो लोग. और एक कलाकार का अपमान करना बोले तो पूरी फिल्म इंडस्ट्री के जितने कलाकार है उनका अपमान करना है. अभी ऐसा काम कोई करेगा चुनाव के वक्त तो उसको तो भुगतान तो करना पड़ेगा. तो इसलिए मैं नहीं बोलूंगा, कि गोविंदा जी बोलेंगे उनके भाषण में बाद में. और मैं आपको बहुत बहुत धन्यवाद देना चाहता हूँ. आपने जो कहा है कि फिल्म इंडस्ट्री के लिए, कलाकारों को के लिए जो करना है, सरकार मुख्यमंत्री के हैसियत से मैं अब पूरे आपके साथ हूँ. और हमारी फिल्म इंडस्ट्री बहुत बड़ी है, कलाकारों का आदर करने वाली है. और जब जब कलाकारों के ऊपर संकट आया था तब तक बाला साहब ठाकरे जी उनके पीछे खड़े थे, ये आप सबको मालूम है. और इसीलिए जो कलाकारों का अपमान करेगा उसको उनको सद्बुद्धि दे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.